Learn English with more, sir. Hello student, this is Maurice sir here. Today we are going to learn about our next poem, that is 2.5, Father Returning Home. Okay, so without wasting our time, let's see the icebreakers activity. आपण icebreakers activity जे आहे ते बघणार आहोत. First activity is there. Discuss with your partner the difficulties that you face while commuting टू अँड फ्रॉम द कॉलेज बाय द पब्लिक ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, काय म्हटलं बघा, साधारणतः ज्या वेळेस तुम्ही काय करत असं कम्युटिंगचं मीन आहे ये जा करणे, दॅट इज अप अँड डाऊन. ठीक आहे, अप डाऊन. सो तुम्ही काय करतात, कॉलेजला काय करतात, पब्लिक ट्रान्सपोर्टनी म्हणजे जे काय आपल्याकडे बस सेवा जे आहे त्यांनी तुम्ही काय करतात, ट्रॅव्हल करत असतात, प्रवास करतात. मग त्यावेळेस तुम्हाला कुठल्या डिफिकल्टीज फेस कराव्या लागतात, कुठल्या अडचणींना सामोरे जावं लागतं ते लिहा म्हटलंय. ठीक आहे, सो पहिल्या याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकतात बघा, तिथं क्राऊडेड बस अँड ट्रेन्स सगळ्यात महत्त्वाचं. आपल्याकडे काय असतं, बस आणि ट्रेन्स असू दे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त गर्दी जी आहे ती बघायला मिळते. सो ही एक डिफिकल्टी आपल्याकडे आहे. नेक्स्ट वन आहे बघा, डिफिकल्ट टू बोर्ड. ठीक आहे, डिफिकल्ट टू बोर्ड म्हणजे चढणे किंवा उतरणे जे असेल बसमध्ये, बोर्डिंग जो असतो तो आपल्यासाठी हार्ड असतो. ठीक आहे, म्हणजे कधी कधी जागाही मिळत नाही अशी परिस्थिती असते. इवन नेक्स्ट तुम्ही घेऊ शकतात बघा, हॅव टू मिस द कपल ऑफ ट्रेन्स अँड बसेस. माझे गर्दी जास्त असल्यामुळे कधी कधी असंही होतं, हॅव टू मिस द कपल ऑफ बस और ट्रेन्स, म्हणजे ट्रेन किंवा बस ज्या असतात त्या आपल्या कधी कधी मिस होत असतात. ठीक आहे, अजून तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये मिस इम्पॉर्टंट लेक्चर्स. मग आता बस मिस झाल्या म्हणून त्यामुळं काय होतं असं की आपल्याला ह्या पण डिफिकल्टी फेस करावं लागतात की आपले जे काही लेक्चर्स वगैरे असतील, ठीक आहे, ते लेक्चर्स असतील तर ते पण आपले काय होत असतात बघा, मिस होत असतात. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकतात, पहिली जी काही ॲक्टिव्हिटी आहे त्याचे आन्सर जे आहे ती लिहू शकतात. नेक्स्ट बघा, द सिमिलर प्रॉब्लेम्स आर फेस बाय द अनदर कम्युटर्स ऑन द वे टू देअर वर्क प्लेस. आता आपण जसं काय करतो, रोज कॉलेजला अपडाऊन करतो, त्याच प्रकारे बाकीचेही लोक काय करतात, त्यांच्या कामासाठी काय करत असतात, बाय द पब्लिक ट्रान्सपोर्ट अपडाऊन करत असतात. ठीक आहे, मग त्यांनी म्हटले इमॅजिन देअर प्लाइट अँड सजेस्ट 3 सोल्युशन्स. मग त्यांचं जे काही प्लाइटचं मीन आहे दशा किंवा दुःख. मग त्यांनी सांगितले त्यांच्या जे काही अडचणी त्यांना येत असेल किंवा त्यांच्या जे काही दुःख असेल ते तुम्ही जाणून घ्या, त्याच्यावरती 3 सोल्युशन्स म्हटलंय तुम्ही द्या. एक जे आहे त्यांनी ऑलरेडी बनवून दिले बघा, गिविंग देम युअर प्लेस टू सीट. म्हणजे तुमचं जे काही प्लेस जे असेल, म्हणजे जर तुम्हाला जागा मिळाली असेल बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये, तर ते लोक जे आहेत की रोजच काय करतात, एका मार्गाने त्याच मार्गावरती काय करतात, जॉबसाठी वर्कसाठी काय करतात, प्रवास करतात, त्यांना जागा अवेलेबल करून देणे. ठीक आहे, मग अजून नेक्स्ट सोल्युशन तुम्ही काय देऊ शकतात, तर सेकंड सोल्युशनमध्ये तुम्ही लिहू शकतात बघा, मेक अ वे फॉर सिनियर सिटीजन्स. जे काही सिनियर सिटीजन्स असेल त्यांना जागा देणे. ठीक आहे, नेक्स्ट वन आहे बघा, ऑफर लिफ्ट टू दोज हू ट्रॅव्हलिंग द सेम डिरेक्शन. एकाच डिरेक्शने जाणारे जर लोक असतील तर त्यांना काय करायची, लिफ्ट द्यायची. ठीक आहे, नेक्स्ट वन आहे बघा, टेक शेअर राईड्स फॉर द सेम कोस्ट. जर एकाच डिरेक्शन आणि सेम कोस्ट जर असेल, ठीक आहे, तर आपण त्यांना काय म्हटलं, टेक द शेअर राईड्स. आपण शेअर राईड्स पण काय करू शकतो, देऊ शकतो. सो अशा प्रकारे जे आहे ते आपण सोल्युशन जे आहे ते सेकंड ॲक्टिव्हिटीसाठी सुचवू शकतो. नेक्स्ट आहे बघा, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. खालील जो काही टेबल आहे तो कम्प्लीट करा म्हटले बघा. सो द वे अवर एल्डर्स टेक केअर ऑफ अस. आता आपले जे काही आईवडील असतील किंवा आपले जे काही एल्डर्स असतील, ठीक आहे, ते आपले काय करतात, खालील प्रकारे काळजी घेत असतात बघा. त्यांनी एक बनवून दिले, प्रोटेक्ट, लव्ह अँड प्रोटेक्ट अस. म्हणजे आपल्याला ते प्रेमही देतात, इव्हन आपलं संरक्षणही ते करत असतात, आपली काळजी घेत असतात. ठीक आहे, आणि बी कॉलममध्ये काय केलं बघा, त्यांनी दिलंय द वे यू कॅन टेक केअर ऑफ एल्डर्स इन युअर फॅमिली. आणि तुमच्या जे काही फॅमिलीतले एल्डर्स जे असतील त्यांची तुम्ही खालील पद्धतीने काय करता, काळजी घेता. असं म्हणजे आपण, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं हेल्प देम इन डेली चोसेस. त्यांचे जे काही दैनंदिन कामं जे असतील त्याच्यामध्ये आपण त्यांना काय करत असतो, मदत करत असतो. सो बाकीचं त्यांनी म्हटलं बघा 1, 2, 3 जे आहे, ठीक आहे, तो एक एक बनवून दिला आहे, 2 तुम्हाला काय करायचे, लिहायचे आहे. ठीक आहे, मग पहिलं जे काही एक कॉलम जर तुम्ही बघितला, द वे अवर एल्डर टेक केअर ऑफ अस. सो सेकंड तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकतात, सपोर्ट, एज्युकेट अँड गाईड अस. म्हणजे आपले जे काही आईवडील असतील, इव्हन आपले जे काही कोणी एल्डर्स असतील ते आपल्याला काय करतात, सपोर्ट करतात. आपले जे काही डिसिजन्स असतील त्यासाठी इव्हन ते आपल्याला एज्युकेशन देतात, आणि जर काही हवं असेल गायडन्स तर त्यासाठी ते मार्गदर्शनही करत असतात. म्हणून तुम्ही तिथे घेऊ शकता काय, सपोर्ट, एज्युकेट अँड गायडन्स. नेक्स्ट त्याच्यामध्ये तिसरं तुम्ही घेऊ शकतात, एक कॉलमसाठीच बघा, प्रोव्हाइड अस मनी. आपल्याला जे काही एज्युकेशन असेल किंवा कुठल्याही कामासाठी जर पैसे हवे असतील तर ते आपल्याला काय करतात, पैसे प्रोव्हाइड करत असतात. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही एक कॉलम कंप्लीट करू शकतात. त्याच्यानंतर बघा तुमच्याकडे बी कॉलम आहे, तिथं त्यांनी एक बनवून दिलं आहे बघा, सो द वे यू कॅन टेक केअर ऑफ एल्डर्स इन युअर फॅमिली.
आपल्या जे काही कुटुंबातले आपले जे काही एल्डर्स आहे त्यांची आपण कशी काळजी घेऊ शकतो. पहिलं सांगितलं हेल्प देम इन डेली चोसेस, त्यांच्या दैनंदिन कामात मदत करणे. ठीक आहे. मग सेकंड तुम्ही घेऊ शकतात बघा हेल्प देम टू टेक्स देम टू बँक अँड हॉस्पिटल्स. आपण त्यांना काय करू शकतो, जे काय बँक किंवा हॉस्पिटलमध्ये जर त्यांना जायचं असेल तर त्यासाठी त्यांना मदत करू शकतो बघा हेल्प देम टू टेक बँक अँड हॉस्पिटल्स. नेक्स्ट वन आहे बघा हेल्प देम इन देअर व्हिजिट टू द डिफरंट प्लेसेस. ओके, ॲज लाईक टेम्पल्स. ठीक आहे. मग आता बघा आपल्याकडे जे काही एल्डर्स आहे त्यांना आपण काय करू शकतो की जर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कुठं जायचं असेल तर तिथं व्हिजिट करण्यासाठी आपण त्यांना घेऊन जाऊ शकतो. सो अशा प्रकारे तुम्ही नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे ती काय करू शकतात, कंप्लीट करू शकता. ठीक आहे. लास्ट वन ॲक्टिव्हिटी आहे बघा राईट युअर ड्युटीज टुवर्ड्स द फॉलोइंग. खालील लोकांच्या प्रती आपल्या काय ड्युटीज आहे, आपली काही कर्तव्य आहेत. ठीक आहे. मग ती कर्तव्य तुम्हाला लिहायला सांगितलं बघा. जर आपण पहिले विचार केला तर आपली फॅमिली आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट वन आपलं स्कूल किंवा कॉलेज असतं. ठीक आहे. मग आता पहिलं बघूया बघा फॅमिलीमध्ये कुठले मेंबर्स आहेत बघा. आपले पेरेंट्स आहे, सिबलिंग्स आहे आणि ग्रँड पेरेंट्स आहे. म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये सांगितलंय की जे काही आपले पेरेंट्स असेल त्यांच्या प्रती कुठल्या ड्युटीज आहेत आपल्याला फॉलो करायच्या बघा. सो फर्स्ट आहे शेअर. आपले जे काही काय म्हणतात त्याला, फर्स्ट आपली ड्युटी आहे की जे काही इश्यूज असतील, कुठलाही प्रॉब्लेम असू दे किंवा काही असू दे, आपण ते आपल्या म्हणजे काही पेरेंट्स असतील त्यांचे शेअर करायचे असतात. इव्हन रिस्पॉन्सिबिलिटीज आपले आईवडील असतील यांच्याप्रती आपल्या काही रिस्पॉन्सिबिलिटी पण असतात बघा. ठीक आहे. इव्हन सांगितलंय दॅट इज एक्सपेन्स, देन जो काही खर्च असेल तो. ठीक आहे. नेक्स्ट वन सांगितलं एज्युकेशन. ठीक आहे. त्यांच्याप्रती म्हणजे शिक्षण पूर्ण करणं, आपण चांगलं शिक्षण घेणं हे त्यांच्याप्रती आपली ड्युटीज आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन बघा सिबलिंग सांगितले म्हणजे आपले भावंड. मग आपल्या भावंडांच्या प्रती आपल्या काही ड्युटीज असतात बघा. सो बी अ रोल मॉडेल. आपले जर छोटी भावंड असेल तर आपण त्यांच्यासाठी बी अ रोल मॉडेलचं काम करायचं ही आपली ड्युटी आहे. ठीक आहे. इव्हन रिस्पेक्ट. ठीक आहे. रिस्पेक्ट एल्डर्स. जे काय आपले एल्डर्स भावंडांमध्ये जर आपले मोठे असतील तर त्यांचं रिस्पेक्ट करणं पण खूप गरजेचं आहे, आपली ड्युटी आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन सांगितलं बघा ग्रँड पेरेंट्स. सो ग्रँड पेरेंट्समध्ये तुम्ही घेऊ शकता तिथं पण बघा बी रिस्पेक्टफुल. ठीक आहे. म्हणजे आपले ग्रँड पेरेंट्स असेल त्यांच्याप्रती आपल्याला बी रिस्पेक्टफुल, त्यांचाही आदर आपल्याला करावा लागतो. इव्हन केअर, त्यांची काळजीही करावी लागते. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, जे काही तुमच्या ड्युटीज आहे तुम्ही तिथं कंप्लीट करू शकतात. आणि नेक्स्ट दिले बघा स्कूल किंवा कॉलेज रिगार्डिंग. मग टीचर्स असतील तर टीचर जे काही शिक्षक असतील त्यांच्याप्रती आपल्या कुठल्या ड्युटीज आहे, कुठले कर्तव्य आहे ते आपण बघणार आहोत बघा. पहिलं आता टीचर्स ऑब्व्हियसली काय आहे, बी रिस्पेक्टफुल. त्यांच्याप्रती आपल्याला आदर असायला पाहिजे. इव्हन ग्रीट. ठीक आहे. त्यांना अभिवादन करणंही खूप गरजेचं आपली ड्युटी असते बघा. देन बी ग्रेटफुल. त्यांचं ग्रेटफुल आपण कृतज्ञ पण त्यांच्याविषयी असायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा आपले क्लासमेट्स. ठीक आहे. आपले जे काही क्लासमेट्स असतील, वर्गमित्र असतील त्यांच्याप्रती पण आपल्या काही ड्युटी असतात. पहिली सांगितले हेल्प. आपण त्यांना मदत करणं ही आपली ड्युटी असते. इव्हन आहे बघा शेअरिंग. आपले जे काही लिटल बिट इश्यूज असतील किंवा काही इश्यूज असू द्यात, प्रॉब्लेम्स असू द्या, आपण पहिले आपल्या मित्रांशी किंवा क्लासमेटशी शेअर करतो ते ती आपली ड्युटी आहे. इव्हन लास्ट वन तुम्ही लिहू शकता त्याच्यात सपोर्ट. ठीक आहे. आपले क्लासमेट असतील त्यांना सपोर्ट पण करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या आपल्याला काय केल्या आईस ब्रेकर्समध्ये दिल्या आहे. ठीक आहे. त्या तुम्ही कंप्लीट करू शकतात. लेट्स सी नेक्स्ट आपल्याला जे काही इंट्रोडक्शन जे आहे ते पोएट आणि पोएमचं दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत बघा. सो दिलीप चित्रे, पिरियड इज गिवन देअर 1938 to 2009, was a celebrated bilingual poet and translator with a remarkable work in Marathi and English. ठीक आहे. दिलीप चित्रे जे आहे, ठीक आहे, हे बायलिंग्वल पोएट म्हणून ओळखले जातात. बायलिंग्वल म्हणजे द्विभाषिक. मग त्यांचं बरंच काम जे आहे, त्यांचं लिखाण जे आहे त्यांनी इंग्लिश मराठीमध्ये पण केलेलं आहे, इव्हन ॲज वेल ॲज इंग्लिशमध्ये पण त्यांनी बरंच वर्क जे आहे ट्रान्सलेट केलेलं आहे. ठीक आहे. भाषांतर आहे त्याचं. हिज वर्स्टाईल क्रिएटिव्हिटी एक्सटेंड टू पेंटिंग. त्यांचं जे काही अष्टपैलू व्यक्तिमत्व जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचे हे गुण बघायला मिळतात. पहिलं सांगितलं पेंटिंग, त्यांना पेंटिंग आवडते, इव्हन आहे फिल्म मेकिंग पण आहे. अँड ही इज नोटेबल कॉन्ट्रीब्युशन ॲज अ मॅगझिन कॉलमनिस्ट. आणि मॅगझिन कॉलमनिस्टमध्ये पण त्यांनी मासिकामध्ये पण कॉलम लिहिलेले आहेत. ठीक आहे. सो नेक्स्ट बघा, ही रिसिव्ड द prestigious साहित्य अकॅडमी अवॉर्ड बोथ फॉर पोएट्री ॲज वेल ॲज फॉर हिज वेल नोन ट्रान्सलेशन वर्क. त्यांना पोएट्री किंवा त्यांचं जे काही ट्रान्सलेशन वर्क आहे या दोघांसाठी त्यांना साहित्य अकॅडमीचा जो काही प्रतिष्ठित जो काही पुरस्कार जो आहे तो त्यांना मिळालेला आहे बघा. कुठले आहे, वर्क फॉर तुका सेज तुका. ठीक आहे. तुका सेज. ठीक आहे. सो पॉप्युलर अभंग दॅट स्पिरिच्युअल पोएम्स आपल्याकडे आहे बघा, तुका म्हणे. सो हे जे काही मराठी वर्क जे आहे तो तेच म्हटलं बघा, सेज तुका. याच्यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा जो काही पुरस्कार जो आहे तो पण त्यांना मिळालेला आहे बघा. बाय द संत तुकाराम. सो ही हॅड स्टार्टेड ट्रान्सलेशन ऑफ लिटररी वर्क ऑफ सेंट्स इन मराठी ॲट द एज ऑफ 16. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी काय केलं, तर जे काही वर्क आहे संतांचं आपल्या मराठीमधले त्यांचं जे काही वर्क जे आहे ते ट्रान्सलेट करणं ते जे आहे, ठीक आहे, त्याचं ट्रान्सलेशन जे आहे ते सुरुवात केली आहे. ठीक आहे. सो एक्झाईल, अलायनेशन, देन सेल्फ
डिग्रेडेशन अँड डेथ आर ऑब्झर्व टू द मेजर थीम्स ऑफ हिज वर्क्स. आता त्यांचं जे काही वर्क आहे, त्यांचं जे काही लिखाण आहे, याच्यामध्ये आपल्याला ह्या मेजर थीम बघायला मिळतात बघा. एक्झाईल आहे किंवा अलायनेशन आहे, परकीयपणा असेल किंवा जो काही वनवास असेल, इव्हन सेल्फ डिग्रेडेशन, जे काही आत्मसन्मान जो असेल त्याचा ऱ्हास पावणे किंवा मृत्यू असेल, या गोष्टी ज्या आहे ह्या आपल्याला त्यांच्या पोएमच्या थीममध्ये बघायला मिळतात. सो धिस पोएम इज टेकन फ्रॉम द ट्रॅव्हलिंग इन अ केज. ही पोएम जी आहे ट्रॅव्हलिंग इन अ केज ह्या त्यांचा जो काही कलेक्शन आहे यातनं घेतली बघा. इट ड्रॉज अ पोर्ट्रेट ऑफ द सबर्बन कम्युटर. ठीक आहे. आता ह्या पोएममध्ये काय केलं आहे, जो काही सबर्बन म्हणजे उपनगरातील, कम्युटर्स चाकरमानी किंवा प्रवासी. ठीक आहे. जो काही कम्युटर आहे चाकरमानी किंवा जो काही प्रवासी आहे उपनगरातील, त्याचं चित्रण काय केलं ह्या पोएममध्ये केलेलं आहे. इट डिपिक्ट्स इज डल, मोनोटोनस, एक्झॉस्टिंग, इक्वली पिटेबल डेली रुटीन. आणि याच्यामध्ये काय केलंय, इट डिस्क्राईब ऑर डिपिक्ट्स, त्याचं चित्रण जे आहे काय सांगितलं, हिज डल म्हणजे एकदम कंटाळवाणं, निरासवानं, मोनोटोनस तेच मेन आहे कंटाळवाणं, किंवा एक्झॉस्टिंग दमलेला, थकलेला. ठीक आहे. अँड इक्वली पिटेबल म्हणजे एकदम त्याची दया यावी असा जो काही कम्युटर जे आहे त्याचं चित्रण ह्या पोएममध्ये आपल्याला बघायला मिळतं. इट डिस्क्राइब्स अ फोर्स अलायनेशन ॲट होम. आणि घरी गेल्यानंतर त्याला जे काही परकीयपणा किंवा जो काही त्याचा परकीयपणा जो आहे तो जाणवतो. ठीक आहे. विच इज रिफ्लेक्टेड थ्रू द स्टेल फूड अँड द लॅक ऑफ शेअरिंग, की जो आपल्याला ह्या पोएममध्ये बघायला मिळतो की त्याला घरी गेल्यानंतर शिळं चपाती जे आहे चहा बरोबर खावी लागते, म्हणजे शिळं अन्न असेल. इव्हन त्यांनी सांगितलं शेअरिंग जे आहे त्याच्या घरचे व्यक्ती त्याच्याबरोबर कुठले जोक्स वगैरे काही शेअर करत नाही, तर ह्या पोएम थ्रू आपल्याला ते बघायला मिळतं. तो जो काही परकीयपणा जो आहे या पोएम थ्रू जो आहे तो मांडलाय. ठीक आहे. सो हिज चिल्ड्रन रिफ्यूज टू शेअर देअर जॉयज अँड सॉरोज विथ द हार्ड वर्किंग फादर हू ॲज अ रिझल्ट इज फोर्स टू रिटायर इन टू द सॉलिट्यूड. ते सांगितलं की त्याची जे काही स्वतःची मुलं जे आहेत ती मात्र कुठलेही थॉट जे आहे, कुठले आयडिया जे आहे त्या वडिलांसाठी म्हणजे हार्ड वर्किंग म्हटलं की सर्व जे काही कष्ट जो आहे तो फॅमिलीसाठी करतो, पण ती मुलं मात्र त्याच्याशी कुठल्याही गोष्टी ज्या आहेत ती शेअर करत नाहीये. ठीक आहे. आणि पर्यायाने ते जे काही वडील जे आहेत त्यांना मात्र सॉलिट्यूड एकांत जीवन जे आहे ते जगावं लागतं. ठीक आहे. सो दिस व्हेरी पेनफुल लोनलीनेस. आणि हा जो काही एकांत किंवा एकटेपणा जो आहे त्याने सांगितलेलं इट इज व्हेरी पेनफुल, खूप दुःखदायक आहे. इट इज अ सिम्बॉल ऑफ मॅन्स इसोलेशन फ्रॉम दॅट मॅटरलिस्टिक मॅनमेड वर्ल्ड. हे मानवाने जे काही कृत्रिम जग जे निर्माण केलेलं आहे याच्यामध्ये जे काही मॅटरलिस्टिक वर्ल्ड जे आहे याच्यामध्ये हा जो काही एकांतपणा जो आहे इट इज अ सिम्बॉल ऑफ मॅन्स इसोलेशन. हा माणसाचं काय आहे, एकटेपणाचं सिम्बॉल आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारची पोएम जी आहे ती काय केली आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. सो लेट्स सी ते इंट्रोडक्शन जे आहेत आपण इथपर्यंत बघितलेलं आहे. नेक्स्ट पार्ट जो आहे तो पोएमचा जो आहे तो आपण काय करणार आहोत पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. ठीक आहे. थँक्यू सो मच.